जीवदानी देवीचं दर्शन झालं. वरती बसून लय म्हणजे मस्त फिलिंग येत होती. तुम्हाला आता एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. शुभ सकाळ मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहणार आहात मी विरारचं आपलं जीवदानी मंदिर आहे तिकडे चाललोय. आपल्यासोबत आहेत माझी मम्मी आहे, माझा भाऊ आहे आणि मामी आणि मामीची मुलं. बघू शकता सकाळचे वाजले 7 आणि आम्ही निघालोय इकडून आमच्या घरून. आणि आता तुम्ही या व्हिडिओतून पूर्ण जीवदानीचं मंदिर आणि वरून जीवदानीचा व्ह्यू कसा दिसतो ते तुम्ही पाहणार आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला खूप मजा येईल. तुम्हाला दाखवतो आम्हाला आता इथून जीवदानीच्या मंदिरापर्यंत जायला किती वेळ लागेल. तो इकडून तो जीवदानीचा डोंगर आपल्याला दिसतोय हे बघा, तुम्ही बघू शकता. इकडे तो वरचा टोक आहे ना, तो जीवदानीचं मंदिर आहे. तर तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर आम्ही चालतच जातोय. म्हणजे जीवदानीला जायला आपल्या इकडून 2 रस्ते आहेत, एका स्टेशनकडून आणि एका इकडे 5 पायरी या साईडून. तर आम्हाला इथून पोचायला 5 पायरीला लागणार 15 मिनटं आणि तिथून वरती जायला 20-25 मिनटं. असा अर्धा पाऊण तास आपल्याला लागणार आहे पूर्ण जीवदानीच्या मंदिरापर्यंत जायला. आता आम्ही पोचलोय साईनाथला. इथे बघा, हा तुम्ही पूर्ण मैदान दिसतोय. तिकडे मार्केट असतो आपला गुरुवारचा आणि रविवारचा बाजार असतो. आणि हे बघा तिकडे आपल्याला पोचायचं आहे या डोंगरावर. आता आपण पोचलोय 5 पायरीचा गेट बघा. आणि आता या रस्त्याने आपण चाललोय पुढे पुढे. तुम्हाला आता एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो. तुम्ही या 5 पायरीच्या रस्त्याने आलात ना, तर एक इथे कंपनी लागेल ही ब्ल्यू वाली. तर त्याच्या इथे वरती बघा, 1st फ्लोअरला वरती केवढे मधमाशांचे पोळे आहेत. हे पोळे खूप वर्षापासून आहेत. आता पोचलोय जीवदानीचं इथे पायथ्याचं मंदिर आहे हे बघा, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आता आपण पायऱ्या चढायला सुरुवात केलंय. किती पायऱ्या आहेत काही माहित नाही. 3-4 वर्षांनी मी आता जीवदानीला जातोय. आणि म्हणजे आता आपले मामी वगैरे आलेत, मामीची मुलं, तर ते लोक बोलत होते कुठेतरी जाऊया फिरायला. तर आपलं कसं जीवदानीचं मंदिर इकडे विरारला फेमस आहे, तर जीवदानीचं मंदिर फिरून आणूया त्यांना. 50 ते 60 पायऱ्या फक्त चढलोय आणि दम लागलाय. तर आता आपल्या इथं मामाचा मुलगा आहे माझ्या, तर त्याला विचारूया कसं वाटतंय. अरे कसं वाटतंय? लय थकलो. 100-150 पायऱ्या चढून आम्ही आता ड्रिंक ब्रेक घेतलाय. तिथे बसलोय सर्वजण. आणि तुम्हाला इथून एक गोष्ट दाखवतो. ते आता मी बसलोय तिथून पूर्ण विरारचा व्ह्यू दिसतो. पूर्ण विरार दिसतं आपलं. आता इथे थोड्याच उंचीवर आलोय आणि आता अजून तिकडे वरती असल्यावर अजून पोचायचंय. तिकडे गेल्यावर अजून याच्यापेक्षा भारी व्ह्यू आपल्याला बघायला मिळणार आहे. ड्रिंक ब्रेक संपला आणि आता परत आम्ही पायऱ्या चढायला सुरुवात केलंय. आता थांबायचं नाही, आता डायरेक्ट मंदिर आल्यावर डायरेक्ट दर्शन घेऊ. 5 पायरीच्या रस्त्याने आल्यावर आपल्याला मध्ये मध्ये असा कच्चा रस्ता पण बघायला मिळतो. तर मित्रांनो इथे आता चप्पल काढल्यात आपण आणि इथे मम्मी ओटी घेते. तेव्हा गर्दी असते इकडे फुल जीवदानी मंदिरात. तर इकडे पूर्ण आहे बघा, पूर्ण अशा रांगा दिसत आहेत, त्या पूर्ण भरलेल्या असतात. तर मित्रांनो जीवदानी देवीचं दर्शन झालं आणि आता आपण इकडे वरती आलो. इकडे पण खूप देवी देवतांचं मंदिर आहे. इथं गाईचं पण मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. पॉपकॉर्न घेतलाय, 10 रुपयाला पॉपकॉर्न भेटतो इकडे. तर मित्रांनो आता आम्ही निघालोय घरी जायला. चप्पल घातलेत आम्ही, इकडे काढले होते तिकडे दुकान होते आणि आता निघालोय घरी जायला. चढताना कसे आपण हळूहळू चढतो, आरामात थांबत थांबत चढतो, पण आता आपण उतरताना एकदम फास्ट झापझुप करत उतरा.
नाव नाजूकच आहे बाबा. तिकडे झाडांना पाणी घालण्याचं काम चालू आहे. एक छोटा मुलगा तुम्ही बघू शकता झाडांना पाणी घालतो. ह्या पोरीची धडकन वाढत होती म्हणून सारखी थांबत होती. आणि ते काका बघा नॉन स्टॉप डायरेक्ट जीवदानी मंदिरच्या इथपर्यंत जाणार. आता दमलोय जरा इकडे येताना, तर आपण लिंबू सरबत घेतोय. 2 लिंबू सरबत घेणार आहे. आम्ही दोघच बी नाही. पाहुण्यानं जर थांबशिव काय तुम्हाला काहीतरी विचारायचं आम्हाला. अरे मामी, आमच्या जीवदानीचं दर्शन घेऊन तुम्हाला कसं वाटलं? मस्त वाटलं, छान आहे. अजून किती वर्षांनी आला तिकडे विरारला जीवदानीच्या दर्शनला तुम्ही? गेल्या वर्षी आली ती, या वर्षी आली. तुला कसं वाटतंय रे? मला लय मस्त वाटलं तिकडे वरती बसून. लय म्हणजे मस्त फिलिंग येत होती. मम्मी तुला कसं वाटलं? बहुत मूड फ्रेश झालं माझा मंदिरात जाऊन. तर मित्रांनो आता आपण आलोय साईनाथला आणि इकडे थांबलोय होम साईड डोसा सेंटर. इथे आपण मेंदूवडे खायला थांबलोय. आता मेंदूवडे खाऊन झाले. आता आपल्या मालाडच्या पब्लिकला विचारूया आपल्या विरारचे मेंदूवडे कसे होते. कसे होते रे आमच्या इकडचे मेंदूवडे? तिखट होते म्हणते, चटणी तिखट होती. 1 प्लेट होती, त्यात 4 मेंदूवडे असतात. तर त्याने फक्त 2च मेंदूवडे खाल्ला आणि तिखट लागलेत त्याला. त्याच्यामध्ये त्याचे 2 मेंदूवडे त्याने मम्मीला दिले ना. घरी जाताना एवढा बेकार ऊन लागतोय ना. सकाळी जाताना मस्त सावलीतून गेलो होतो आणि आमची मम्मी बघा उन्हासाठी संरक्षण, आणि आपल्या बाबूने बघा डोक्यावर रुमाल बांधलाय. मित्रांनो आता फायनली आम्ही घरी आलोय. सकाळी 7:15ला बाहेर पडलो होतो आणि आता वाजले 11:15, म्हणजे 4 तास. तुम्ही हा व्हिडिओ बघितला असेल सुरुवातीपासून शेवटपर्यंत. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आपल्या कमेंट सेक्शन मध्ये सांगा. असेच नवीन ब्लॉग बनवण्यासाठी घेऊन येईन. जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून द्या. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.